आम्ही पाडवतो आमच्याकडे देशमुखी कार्यालय चंद्रपूर जिल्हा उपस्थित पदासाठी कार्यरत चंद्रपूर जिल्ह्याच्या समस्या आणि विकास दोन्ही बाजूचा अभ्यास करताना विकास अँगल समोर आपण अभ्यास करणार तर औद्योगिक विकास खूप झपाट्याने झालेला आहे. सगळ्यात खूप आशिया खंडातील विविध क्रमांकाचे औद्योगिक केंद्र खेळणे उद्योग आणि कोलवाटे उत्तम दर्जाचा कोळसा तयार करू शकतो. आपल्या विभागात 32 कारखाने आहेत आणि 20 प्रकल्प. ज्या झपाट्यानं विकास झाला त्या औद्योगिक विकास त्या तुलनेत मात्र अन्य विकास सिटीचा विकास शहराचा विकास त्याच्या ग्रामीण भागाचा विकास त्या तुलनेत झाला नाही. त्याला कारणीभूत होत आहे औद्योगिक धोरण ठरवताना जिल्ह्यातली फार मोठी देणगी उद्योगाला गेलेली आहे. फार मोठं प्रकल्प या जिल्ह्यामध्ये आहे. उद्योगामध्ये जे आश्वासन दिलं होतं जमिनी घेताना ते पाळले गेलं नाही. त्यामुळे सिटीचं उदाहरण घ्या. जवळपास एक पिढी गारज झाली आहे. 30 वर्षाचे अजूनही प्रकल्पग्रस्त नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. दुसरी पिढी संघर्ष अजूनही करत आहे. तसंच सिमेंट उद्योग आहे, कोळसाखाने आहेत. हस्तकाम मिळवल्यामुळे बेरोजगार समस्या निर्माण झालेली आहे आणि गव्हर्नमेंटचे नियम होतात की स्थानिकांना उद्योगांना प्राधान्य नोकरी द्या ते पूर्णपणे डावलले गेले आहेत आणि हे प्रश्न हाताळण्यामध्ये लोकप्रतिनिधी यांना फारसं यश आलं नाही असं मला व्यक्तिगतरित्या वाटते. एक शेती समजा 10 ते 10 जणांचा उदरनिर्वाह करत असते. पूर्ण शेती केल्यामुळे पुन्हा कुटुंबच बेरोजगारच्या छायामध्ये ते वावरू लागलेलं आहे. त्यामुळे जे दर्जनी उत्पन्न आहे त्यात घट झालेली आहे आणि फक्त सामान्य फक्त काय मजूर म्हणून त्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळाली आहे. बाकी बेरोजगार झालेली आहे ते. आणि जमिनीचा आर्थिक मोबदला शासकीय नियमाप्रमाणे दिला गेला नाही हे दुसरी घटना. आणि उद्योगाची जी जबाबदारी होती सामाजिक दृष्टिकोनातून सर्वांगीण विकासाकरता गाव दत्तक घ्यायला हवं होतं. ज्या गाव दत्तक घेऊन त्या स्पीडने त्या गतीने काम व्हायला होतं ते पण झालेले नाही. त्यामुळे आणि सामाजिक शैक्षणिक विकास झाला असेल पण सामाजिक विकास अजूनही मागासलेला आहे. चंद्रपूर जिल्हा आदिवासी जिल्हा आहे. आदिवासी जिल्ह्यामध्ये अजूनही ती फार विदारक गावामध्ये अजूनही वीज रस्ते आरोग्यसेवा नाहीत. अजूनही पारंपरिक आदिवासी जीवन जगत आहेत. अजून दूषित पाणी पिल्या जात आहेत वगैरे. त्याला सर्व प्रशस्ती योजना त्या भागात पोहोचल्या नसण्यामुळे किंवा एक सर्व योजना ह्या लालपितीला अडकून राहिल्यामुळे आदिवासीचा विकास अद्याप नाही. त्या कालोखाल सामान्य जनताही अजून विकासाच्या प्रतीक्षेत आहे. साधारण उदाहरण तुम्ही रस्त्यामध्ये फिरत असाल तुम्ही शहराचे रस्ते कुठे रस्त्यात खड्डे पडले आहेत. तर एक विकासाचं एक सर्वंगीण नियोजन आणि त्याची ठरवल्याबरोबर आणि त्याचबरोबर एक त्या नियोजनाच्या कठोरपणे अंमलबजावणी हे दोन्ही एकाच पातळीवर होणे आवश्यक आहे. जोपर्यंत होणार नाही समन्वय येणार नाही अधिकारी राजकारणामध्ये आणि उद्योगामध्ये तोपर्यंत विकासाच्या पातळीवर राहील तर हवेत गोष्टी होत राहणार. त्यामुळे उद्योग झाल्यानंतर अद्याप 30 वर्षानंतर समजा जे रस्ते आहेत ते आजही कायम आहेत आणि समजा रस्ते घेण्याचा उद्याही कायम राहतील आणि समाजाचा पडा आता सुरू राहील. माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.